मुलांनो, आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये त्रिकोणमितीय गुणोत्तरांमधील संबंध आपण बघणार आहोत. या आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणमितीय गुणोत्तर कशी काढायची ती बघितली होती. तुम्हाला जर ते बघायचं असेल तर तुम्ही आय बटनवर जाऊन ते बघू शकता. आता यामध्ये काय करायचंय, तर आपल्याला जी त्रिकोणमितीय गुणोत्तर आपण जी काढायला शिकलेलो, त्यांच्यामध्ये काय संबंध आहे तो बघणार. आता त्यासाठी आपण इथे एक काटकोन त्रिकोण घेतलाय. त्रिकोण आहे ABC. आता काटकोन त्रिकोण त्याला आपण का म्हणतोय? कारण त्यातला एक कोन हा काटकोन आहे. जेव्हा एक कोन काटकोन असतो, तेव्हा त्रिकोणाचे इतर जे दोन कोन असतात, ते लघुकोन असतात. आणि ते एकमेकांचे कोटिकोन असतात. कोटिकोन म्हणजे त्या दोघांच्या मापांची बेरीज ही 90 अंश असते. आता इथे आपण काय केलेलं आहे, हा जो कोन C आहे त्याला थीटा असं नाव दिलेलं आहे. त्यामुळे कोन C थीटा झाला, तर A ची किंमत काय झाली, तर 90 वजा थीटा. आता यावरून आपण त्रिकोणमितीय गुणोत्तर काढणार आहोत. आपल्याला आता माहितीच आहे की साइन थीटा म्हणजे काय आहे? साइन थीटा म्हणजे समोरील बाजू भागिले कर्ण. आता इथे थीटा इथे आहे. C हा कोन म्हणजे आपण थीटा मानलेला आहे. तर थीटाच्या समोरची बाजू काय आहे? AB. आणि कर्ण कोणाला आपण म्हणतो? काटकोनासमोरील जी बाजू असते त्याला म्हणतात कर्ण, म्हणजे AC. साइन थीटा झालं. त्यानंतर बघूया आपण कॉस थीटा. थीटाचं सूत्र काय आहे? लगतची बाजू भागिले कर्ण. तर थीटाच्या लगतची बाजू कुठली आहे? BC आणि कर्ण AC. त्यानंतर आपण बघितलेलं टॅन थीटा. टॅन थीटा म्हणजे काय? तर साइन थीटा आणि कॉस थीटा या यांचा दोघांचा भागाकार केला की आपल्याला टॅन थीटा मिळतं. किंवा आपण सूत्र जर वापरलं तर काय येतं? समोरील बाजू भागिले लगतची बाजू. म्हणजे थीटाच्या समोरची बाजू आहे AB आणि लगतची बाजू आहे BC. कळलं? आता ज्याप्रमाणे आपण थीटाची ही त्रिकोणमितीय गुणोत्तरं काढली, साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, त्याचप्रमाणे आपण 90 वजा थीटा म्हणजे A या कोनासाठी आपण ही गुणोत्तरं काढूया. तर पहिला आहे साइन 90 वजा थीटा. तर ह्या कोनासमोरील बाजू भागिले कर्ण. तर A च्या समोरील बाजू आहे BC आणि कर्ण AC. नंतर कॉस 90 वजा थीटा, तर त्याच्या काय येणार? लगतची बाजू. लगतची बाजू कुठली आहे? AB. लगतची बाजू भागिले कर्ण AC. आणि टॅन 90 थीटा, 90 वजा थीटा, कोनासमोरील बाजू BC आणि कोनालगतची बाजू AB. आता ही त्रिकोणमितीय गुणोत्तर लिहिल्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं, इथे बघा साइन थीटा चं गुणोत्तर आहे AB भागिले AC आणि या बाजूला जर आपण बघितलं तर कॉस 90 वजा थीटा हे पण गुणोत्तर तेच आहे. म्हणजे साइन थीटा आणि कॉस 90 वजा थीटा यांचं गुणोत्तर सारखं आहे, म्हणून साइन थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा हे आपल्याला एक संबंध मिळाला. दुसरं बघा, साइन 90 वजा थीटा काय आहे? BC भागिले AC. आणि तसंच गुणोत्तर आपल्याला कोणाचं दिसतंय ते बघा, कॉस थीटाचं. कॉस थीटा काय आहे? BC भागिले AC. म्हणजे कॉस थीटा बरोबर साइन 90 वजा थीटा. हे आपल्याला दोन त्रिकोणमितीय गुणोत्तरामधला आपल्याला संबंध इथे मिळाला. आता त्याचप्रमाणे आपण जर इथे बघितलं तर टॅन थीटा आहे AB भागिले BC आणि टॅन 90 वजा थीटा काय आहे? BC भागिले AB. म्हणजे टॅन थीटाचा व्यस्त केल्यानंतर आपल्याला टॅन 90 वजा थीटा मिळतंय. त्यामुळे मग सूत्र काय येणार? बघा, पहिलं आपल्याला सूत्र काय मिळालं? संबंध काय मिळाला? टॅन थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा आणि दुसरं काय मिळालं? कॉस थीटा बरोबर साइन 90 वजा थीटा. हे बघा सोपं आहे लक्षात ठेवायला. साइन आणि कॉस यांच्यामध्ये संबंध आहे दोघांमध्ये. त्यानंतर बघा टॅन थीटा आपण बघितलेलं. टॅन थीटा आणि टॅन 90 वजा थीटा हे एकमेकांचे व्यस्त आहेत आणि त्यामुळे जेव्हा ते एकमेकांचे व्यस्त असतात तेव्हा त्यांचा गुणाकार केल्यावर काय येईल? टॅन थीटा काय होतं मगाशी? AB भागिले BC आणि त्याला
भागाकार करून त्याला भागलं कशाने आपण, तर टॅन 90 वजा थिटा. तर टॅन 90 वजा थिटाने नाही, गुणाकार करायचा. टॅन 90 वजा थिटा काय आहे, BC भागिले AB. आता बघा इथे AB आणि AB हा अंशाला आहे, छेदाला आहे. तर त्याचा भाग लागला आणि हा BC आणि BC एकाचा भाग लागतोय, म्हणजे उत्तर काय आलं, 1. म्हणजे टॅन थिटा गुणिले टॅन 90 वजा थिटा बरोबर 1. हा एक आपल्याला संबंध मिळाला. आणि हे सूत्राचा वापर आपण जेव्हा पुढे गणित सोडवणार तेव्हा हे सगळ्या सूत्रांचा वापर तिकडे होणार आहे. दुसरं आपण मगाशीच बघितलेलं की साइन थिटा आणि कॉस थिटा. साइन थिटा काय होतं, समोरील बाजू भागिले कर्ण, आणि कॉस थिटा काय होतं, लगतची बाजू भागिले कर्ण. त्यातला कर्ण कर्ण गेल्यावर काय राहणार, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. आता समोरील बाजू भागिले लगतची बाजू हे कोणाचं सूत्र आहे, टॅन थिटा. त्यामुळे आपल्याला आणखीन एक संबंध मिळाला, साइन थिटा भागिले कॉस थिटा बरोबर टॅन थिटा. त्याचप्रमाणे कोसेक थिटा जो आहे तो साइनला व्यस्त केला, साइन थिटाला व्यस्त केला की आपल्याला कोसेक थिटा मिळतं. त्याच पद्धतीने सेक थिटा कसा मिळतं, तर कॉस थिटाला व्यस्त केला की आपल्याला सेक थिटा मिळतं. आणि कॉट थिटा टॅन थिटाला व्यस्त केला की आपल्याला कॉट थिटा मिळतं. म्हणजे एकाच 2-3 एक ठराविक सूत्र तुम्ही जर लक्षात ठेवली तर त्यावरून तुम्ही इतर सूत्र सहज काढू शकता. आता बघा आपण ही सेक, कोसेक, कॉट ही ज्या पद्धतीने आपण साइन, कॉस आणि टॅन काढलं त्याच पद्धतीने आपण हे पण करूया, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल, ती सूत्र लक्षात येतील. आता बघा तोच घेतलेला आहे आपण काटकोन त्रिकोण, जिथे बी काय आहे, काटकोन आहे. त्यातला एक कोन आपण थिटा मानलाय, तर उरलेला 90 वजा थिटा आला, कारण लघुकोनांच्या मापांची बेरीज ही 90 अंश असते कुठल्या काटकोन त्रिकोणामध्ये. ते एकमेकांचे कोटिकोन असतात. आता इथे बघा सेक थिटा काय सांगितलेलं मी, सेक थिटा काय असतो, कॉस थिटाचा व्यस्त केल्यानंतर आपल्याला सेक थिटा मिळतं. कॉस थिटा काय आहे, लगतची बाजू भागिले कर्ण. त्याला व्यस्त केलं तर काय येणार, कर्ण काय आहे ते AC भागिले लगतची बाजू. आता कोसेक थिटा कोणाला व्यस्त केल्यावर येतं, साइन थिटाला. मग साइन थिटा काय आहे, समोरची बाजू भागिले कर्ण. मग त्याला व्यस्त केल्यावर काय येणार, कर्ण भागिले कर्ण आहे AC आणि समोरची बाजू काय आहे AB. त्याच पद्धतीने कॉट थिटा हा कोणाला व्यस्त केल्यावर येतं, तर कॉट थिटा हा टॅन थिटाला आपण व्यस्त केलं की आपल्याला कॉट थिटा हे गुणोत्तर मिळतं. तर टॅन थिटा काय आहे, समोरची बाजू भागिले लगतची बाजू, म्हणजे AB भागिले BC. मग त्याला व्यस्त केल्यावर उलट केल्यावर काय येणार, BC भागिले AB. कळलं? आता जसं आपण हे काढलं तसंच या कोनासाठी 90 वजा थिटा या कोनासाठी आपण ही गुणोत्तर काढूया. सेक 90 वजा थिटा. सेक 90 वजा थिटा काय येणार, कर्ण भागिले कॉसला आपण काय करतो, लगतची बाजू घेतो. कर्ण भागिले लगतची बाजू. कर्ण काय आहे AC आणि लगतची बाजू काय आहे AB. कळलं? आता कोसेक थिटा काढण्यासाठी आपण काय करणार, कोसेक कोणाचा व्यस्त केल्यावर कोसेक येतं, तो कोसेक साइनचा व्यस्त केला, साइन थिटाला व्यस्त केलं की आपल्याला कोसेक थिटा मिळतं. तर साइन गुणोत्तर काय आहे, समोरील बाजू भागिले कर्ण. तर कर्ण काय आहे ते, आता आपण व्यस्त करणार त्याला, AC भागिले समोरील बाजू काय आहे BC. तसंच कॉट थिटा. आता कॉट 90 वजा थिटा आपण काढतोय, म्हणजे इकडचा हा कॉट थिटा इकडे होता. कॉट 90 वजा थिटा काय करणार आपण, तर टॅन थिटाला व्यस्त करणार. टॅन थिटाचं काय सूत्र होतं, समोरील बाजू भागिले लगतची बाजू, म्हणजे BC भागिले AB. इथे आपण व्यस्त करणार, तर काय येणार, AB भागिले BC. आता बघा मगाशी आपण जसं साइन, कॉस आणि टॅन मध्ये बघितलेलं साम्य काय आहे, तर इथे आपल्याला दिसतं बघा, सेक थिटा AC भागिले BC आणि या बाजूला बघा कुठे सारखं दिसतंय,
कोसेक 90 वजा थिटा AC भागिले BC. म्हणजे हे जे गुणोत्तर आहे हे दोघांचं सारखं आहे. हे आणि हे सारखं आहे. त्यामुळे काय संबंध येणार? सेक थिटा आणि कोसेक 90 वजा थिटा हे दोन्ही गुणोत्तर सारखी आहे. मग याचा संबंध कसा लिहिणार आपण? सेक थिटा बरोबर कोसेक 90 वजा थिटा. आता त्याच पद्धतीने बघा कोसेक थिटा काय आलंय? AC भागिले AB आणि इथे सेक 90 वजा थिटा काय आलंय? AC भागिले AB सारखा आहे. त्यामुळे या दोघांमधला संबंध काय आहे? हे दोन्ही समान आहेत. म्हणजे कोसेक थिटा बरोबर सेक 90 वजा थिटा. कोसेक थिटा बरोबर सेक 90 वजा थिटा. आता याआधी आपण जे टॅन थिटा बघितलेलं, टॅन थिटा काय होतं? इथे आपण जर टॅन थिटा काढलं तर टॅन थिटा काय येणार? समोरील बाजू भागिले लगतची बाजू. समोरील बाजू काय आहे? AB भागिले BC. आता बघा AB भागिले BC कोणाचं आलंय सारखं? टॅन थिटा आणि कॉट थिटा. म्हणून आपल्याला सूत्र काय मिळणार? टॅन थिटा बरोबर कॉट 90 वजा थिटा. सॉरी मी चुकून कॉट थिटा बोलले, तर कॉट 90 वजा थिटा. त्याच पद्धतीने आपण टॅन 90 वजा थिटा काढलं तर काय येईल? बघा इथे टॅन 90 वजा थिटा काढलं तर काय येईल? समोरील बाजू भागिले लगतची बाजू. समोरील बाजू आहे BC आणि लगतची बाजू आहे AB. बघा कोणासारखं दिसतंय? टॅन 90 वजा थिटा आणि कॉट थिटा ही गुणोत्तर सारखी दिसतायत. म्हणजे कॉट थिटा आणि टॅन 90 वजा थिटा ही दोन्ही गुणोत्तर समान आहेत. म्हणून आपल्याला सूत्र काय मिळालं? कॉट थिटा बरोबर टॅन 90 वजा थिटा. कळलं मुलांनो तुम्हाला? तर ही जी त्रिकोणमितीय गुणोत्तर आहेत ती वापरून आपण पुढे गणित सोडवणार आहोत. आता इयत्ता 9वी मध्ये आपल्याला एवढं डीप मध्ये नाहीये, पण तुम्ही इयत्ता 10वी मध्ये जेव्हा जाल तेव्हा या सूत्रांचा तुम्हाला वापर करता येणार आहे. त्यामुळे ही तुम्हाला विसरायची नाहीयेत. ही तुम्हाला कायम लक्षात ठेवायची आहे. तर माझा हा जो व्हिडिओ आहे तो लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला तो पुढच्या वर्षी सुद्धा मिळेल. तर यानंतरचा तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा आहे तर नक्की तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. ओके?